नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण पुण्यातील एका अशा मंदिरात चाललो आहे, जिथे भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता यांनी काही काळ विसावा म्हणजे तिथे थांबलेले होते. जातानीच आपल्याला सगळ्यात पहिले आपला इंडियन फ्लॅग दिसलेला आहे. यावरूनच तुम्हाला अंदाज आलेला असेल, की आपण कुठल्या मंदिरात जात आहोत. मी वारजे कात्रज मार्गे फुरसुंगी गावामध्ये जात आहे. तिथून लोणी काळभोर गावामध्ये जायचं आहे. आपल्याला लोणी काळभोर गावामध्ये डायरेक्टली जायचं नाही आहे. त्या ठिकाणी असलेल्या रामदरा या मंदिरात जायचं आहे. तुम्ही सुद्धा स्वतः या ठिकाणी एकदा तरी अवश्य जायला पाहिजे, कारण आजूबाजूला असलेले पहाड आणि मध्यभागात असलेले एक पाण्याचं तळ आणि त्या तळ्याच्या मध्यभागी असलेलं रामाचं मंदिर हे जे निसर्गरम्य आणि अद्भुत असं आहे. हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेवटपर्यंत बघा. मंदिरात आपण दर्शन तर घेतलेलंच आहे. मंदिराचा परिसर सुद्धा खूप छान आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून शांतता मिळवण्याकरिता ह्या ठिकाणी एक दिवसाचं तुमची ट्रिप पण होईल आणि मन सुद्धा प्रसन्न होऊन जाईल, असं ह्या ठिकाणचं वातावरण आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का बरं बघावं, याचं खरं कारण म्हणजे मी तर मंदिरात दर्शन घेतलेलंच आहे आणि तुम्ही जर ह्या मंदिरात गेले नसाल तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देवाचे दर्शन सुद्धा होईल. आणि मी जेव्हा परतीच्या वाटेला होतो घराकडे येताना, तेव्हा संध्याकाळ झालेलीच होती. संध्याकाळी मी एक असं दृश्य बघितलेलं आहे, त्याचं वर्णन मी तुम्हाला शब्दात करूच शकत नाही. मावळता सूर्य एक मला उत्तम असं अद्भुती देऊन गेलेला आहे. ह्या रोडवर नेहमीच गर्दी असते, तर गाडी ही सावकाश आणि काळजीपूर्वक चालवायची असते. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली, मंदिराचा जो वेळ आहे तो सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचाच आहे. तर तुम्ही सुद्धा जर ह्या मंदिरात जायचा कधी प्लॅन कराल तर ह्या गोष्टीचं भान ठेवाल. मी पहिल्यांदाच गेलेलो होतो आणि मला काही माहीत पण नव्हतं. मी थोडा उशिराच निघालो होतो. जवळ-जवळ 2:30-3 वाजले असतील. एका तासात पोहोचलो होतो. 4 वाजेपर्यंत मी पोहोचलेलो होतो. थोडा अजून वेळ झाला असता तर मला सुद्धा दर्शन मिळाले नसते. यामुळे तुम्ही सुद्धा याची कल्पना ठेवा. इथून मंदिराकडे जायचा रस्ता सुरू होतो. इथून पण बरंच दूर आहे. हा रस्ता जरा खराब आहे. धूळ माती सुद्धा खूप आहे. तर गाडी चालवताना सावकाश पद्धतीने चालवावी लागते इथे. एक प्रकारे म्हणू शकतो आपल्याला इथे ऑफ रोडिंग सुद्धा भेटतं. जसं त्या रोडने आपण समोर गेलो तसं एक कॅनल लागतो. या कॅनलनेच आपल्याला बराच दूरपर्यंत मंदिराकडे जावं लागतं. या कॅनलचा रस्ता जरा थोडा छोटा आणि खूप सारे खड्डे आणि काही काही ठिकाणी रस्ता तुटलेला आहे. तर गाडी चालवताना याची काळजी घ्यावी लागते. दोन मोठ्या जर गाड्या असतील तर दोन एका वेळेस जात नाहीत आणि कधी कधी ट्रक सुद्धा असतो. तर तुम्ही सुद्धा सावकाश जा. ह्या कॅनलच्या आजूबाजूला शेती होती. शेतामध्ये ऊस पण होता, नारळाची झाडं पण होती आणि खूप सारे पिकं सुद्धा दिसत होते.
आता आपण मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता, खूप मोठा असा डोंगर आहे. इथून मंदिराच्या परिसराला सुरुवात होते. समोरच पार्किंग आहे. माहित नाही इथली पार्किंग बंद होती, पण समोर आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलर पार्क करण्यासाठी जागा करून दिलेली होती. दोन्ही साईडनी बघू शकता असे उंच झाडं आहेत आणि सुरुवातच जर एवढी छान असेल मंदिराची प्रवेशाची, तर मंदिर किती सुंदर असेल तुम्ही कल्पना करू शकता. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली. टू व्हीलरचे 20 रुपये आणि फोर व्हीलरला 40 रुपये अशी पार्किंग फी आहे. इथून खरं मंदिराची सुरुवात होते. सुरुवातीलाच जसं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक पाण्याचं तळं आणि मध्यभागी असलेलं मंदिर हे तुम्हाला दिसायला सुरुवात होतं. इथले जे लोक आहेत असं सांगतात की जेव्हा ह्या ठिकाणी श्री प्रभू राम आलेले होते, ज्यावेळेस त्यांना वनवास झालेला होता, तेव्हा वनवासात असताना ह्या ठिकाणी काही काळ थांबलेले होते. आता आपण मुख्य मंदिराकडे चाललेलो आहोत. सुरुवातीलाच गणपती यांची मूर्ती आहे. थोडं मंदिराच्या खालच्या बाजूला जावं लागतं. मंदिरात थोडं डागडुजीचं काम चालू होतं. काही मजूर काम करताना इथे आपल्याला दिसत आहेत. मंदिराच्या प्रत्येक खांबावर हिंदू देवी देवतांचे तसेच संत आणि ऋषीमुनींचे मूर्त्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराच्या पिंडीसमोर श्री प्रभुराम, माता सीता आणि श्री लक्ष्मण यांची सुंदर अशी मूर्ती आहे. त्याच्याच वरती श्री दत्त महाराज यांची सुद्धा मूर्ती आहे. ती पण खूप सुंदर आहे. अशा या सुंदर मंदिरात आपण सुद्धा आपला वेळात वेळ काढून एकदा तरी यायला हवं.